नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया मार्केटमध्ये आपण आज काय केलं आणि उद्या काय करणार आहोत, ठीक आहे. आपण पहिल्यांदा डेली टाईम फ्रेममध्ये बघूया. डेली टाईम फ्रेममध्ये बेअरिशनेस भयंकर आहे मार्केटमध्ये, ठीक आहे. जो की ऑप्शन बायरला जरा ट्रॅप करत होता. पण ओव्हरऑल ऑप्शन आपण जर फ्युचरमध्ये असतो तर कदाचित आपण हा सेल कॅप्चर करू शकलो असतो ओव्हरऑल, ठीक आहे. आणि इकडे जर आपण ऑब्झर्व्ह केलं तर बजेटनंतर असा काही मूव्हच नाही आला. ठीक आहे. तर आता आपण 15 मिनिटामध्ये बघूया. 15 मिनिटामध्ये आपण काय आपला प्लॅन काय होता? ठीक आहे. आता हा तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन काय कळते का? तर नाही. तर ह्या ठिकाणी आपण ज्यावेळेस सपोर्ट रेझिस्टन्स आपला अप्लाय करतो, त्यावेळेस आपल्याला क्लिअर कट कळतं, की आपण काय केलं पाहिजे मार्केटमध्ये. ठीक आहे. तरी आपले सपोर्ट रेझिस्टन्स ऑन झाले. आपला पहिला विषय काय होता, की ह्या सपोर्टच्या खाली आपण बेरिश होतो. ठीक आहे. जो की पहिल्यांदा बेरिश आणि नंतर रिव्हर्सल एक टाकला आणि इथं बेरीजला ट्रॅप करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि त्यानंतर हा सेल ऑफ कंटिन्यू. आपण इथं सेलला गेलो, पण बऱ्याच वेळ म्हणजे जवळपास इथपर्यंत तरी मूव्हमेंट 11:15 पर्यंत सुद्धा मूव्हमेंट जी ऑप्शनची प्रीमियम होती ना, तो मूव्ह होत नव्हता. सो मग आपण इथं स्क्वेअर ऑफ केली पोझिशन आणि मग वेट केला. आणि त्यानंतर मग आपला हा जो ट्रेड होता ना, मेन ट्रेड जो होता ना, तो मिस केला. कारण हा ॲक्चुअली मिस करण्यासारखा नव्हता. पण आपण मिस केला आज फायनली. कारण जनरली एवढ्या दिवसाचा हा जो साइडवेज टू हे होता ना, पुन्हा ट्रॅप करण्यापेक्षा म्हटलं थांबावं जरा. ठीक आहे. तर हे तर आपण एक पेंडिंग टार्गेट जे होतं ना, ते आपलं ओव्हरनाईटमध्ये आलं. ठीक आहे. आपण बरेच दिवस झाला आपण ही लाईन जी होती ना, मारून ठेवलेली. जो की आज आली आणि आपलं एक फायनल कन्क्लुजन काय होतं, की जसं की ह्या लाईनच्या खाली आपला ब्रेकडाउन मिळाला ना, तसं स्पीड वाढेल. पण हे काय झालं सिंगल कॅन्डलमध्ये हे टार्गेट मिळालं. म्हणजे टार्गेट नाही, पण बऱ्यापैकी हा सिंगल कॅन्डलमध्येच हा लो आपला कॅप्चर झाला. ठीक आहे. तर इथं ओव्हरऑल मार्केटने अचानकमध्येच हा मूव्ह दिला. सो इथं आपण कॅप्चर करू नाही शकलो. कदाचित इथं जर प्रीमियम प्रॉपर पद्धतीनं आपल्या रेझिस्टन्स सपोर्टच्या खाली आपण ब्रेकडाउन मिळालं कन्फर्म होतं. पण प्रीमियम मूव्ह होत नव्हते. सीईसॅटचे प्रीमियम भयंकर मूव्ह होत होते. म्हणून इथं आपण अव्हॉइड केली पोझिशन बेरिशला. ठीक आहे. तर ओव्हरऑल आपला हा जो सेल ऑफ आहे तो कॅप्चर आपण केला नाही. ठीक आहे. आजपासून मोमेंटम चालू झाली आहे. उद्यापासून आपण कॅप्चर करू. ठीक आहे. गेले म्हणजे आठवडा झाला आपण काही मूव्हमेंट कॅप्चरच करू नाही शकलो. कारण हे जे ह्याच्यामध्ये ऑप्शन बायरसाठी काहीच विषयच नव्हता. म्हणजे ऑप्शन बायरसाठी तर काही कामच नव्हतं. आपण फ्युचरमध्ये कदाचित ट्राय करू शकलो असतो. ठीक आहे. आता उद्यासाठी आपण प्लॅन करूया. उद्या डे हाय आणि डे लो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. कारण ह्या दिवसामध्ये बरीच मोमेंटम झाली म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. ठीक आहे. उद्या फॉर एक्झाम्पल आता बघा प्रॉपर प्लॅन करूया. उद्या फॉर एक्झाम्पल आता डे लो ब्रेक केला. ऑलरेडी ब्रेकडाउन आहे. हा जो आहे ना, हा ऑलरेडी ब्रेकडाउन आहे. ठीक आहे. उद्या डे लो ब्रेक केला आणि त्यानंतर 15 मिनिटाच्या कॅन्डलचा पुन्हा लो ब्रेक केला. तर आपण सेलला कंटिन्यू जाऊ आणि ते टार्गेट आपलं मोठं असेल. 200 पॉइंटचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. ठीक आहे. उद्या ओपन कुठं होतंय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर समजा ओपन इकडं वरती झालं गॅपअप, ओपन इकडं वरती झालं गॅपअप आणि पुन्हा हा लो ब्रेक केला तर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळेल. जो की इथं हा जो कंटिन्यूएशन असेल तर हे भयंकर आपल्याला कॅप्चर करता येईल. ठीक आहे. उद्या कदाचित हे थोडंसं बिअरला ट्रॅप करायचा पण प्रयत्न करतील. तर समजा इथं ओपन झालं, वरती सस्टेन व्हायला लागलं, तर आपण कदाचित डे हायपर्यंतचं टार्गेट पकडू. डे हायच्या वरती जर सस्टेन झालं, तर मग आपल्याला अपसाइडला पूर्णपणे मोमेंटम मिळेल. ठीक आहे. आता ओव्हरऑल आपले 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला एक मार्केटमध्ये डिरेक्शन समजायला लागली बाबा, की मार्केट आता अशा-अशा पद्धतीने चालेल. कारण गेले 7 दिवस झालं मार्केट एकदम सुंब पडलेलं होतं. ठीक आहे. तर बऱ्यापैकी ज्या दिवशी मार्केटमध्ये मोमेंटम येते ना, त्या दिवसापासून मग पुढे ऑप्शन बायरसाठी दिवस चालू होतात. तर ओव्हरऑल असा प्लॅन आहे आणि इन बिटवीन जर डे हाय आणि डे लो कोणताच ब्रेक होत नसेल, तर मग कदाचित मग हा साइडवेज एरिया राहील. कारण हा हा एरिया जो आहे ना, तर ह्याच्यामध्ये मोमेंटम झाली, स्ट्रॉंग मोमेंटम झाली. ठीक आहे. आणि खाली जर सपोर्ट जर बघितले आपण, तर हा एक गॅप आहे. हे एक टार्गेट आहे. त्यानंतर आपला इकडं 22,768 एक टार्गेट आहे. त्यानंतर 22,646 एक टार्गेट आहे खाली. खाली टार्गेट भरपूर मोठे आहेत. आपण जर बघितलं ना, एका दिवसामध्ये येईल का ते माहीत नाही. पण बऱ्यापैकी आपण एक कॅल्क्युलेशन केलेलं हा ब्रेक आउट होता. ओके. इथून हा रिव्हर्सल आणि हा स्ट्रॉंग रिव्हर्सल मिळालं आपल्याला इथे. ठीक आहे. जर समजा हा लो ब्रेक झाला, तर याच्या खाली पुन्हा मोठे टार्गेट असतील. ठीक आहे. तर असा प्लॅन आहे. हा डेली टाईम फ्रेमचा प्लॅन आहे. याच्यामध्ये पोझिशनल व्ह्यू असतात. ठीक आहे. आणि 15 मिनिटानुसार आपण इथं ओव्हरऑल करंटला बेरिशच आहे. कारण ब्रेकडाउन दिलाय.
ब्रेकडाउन दिलाय. ह्या ब्रेकडाउन कॅन्डलचा लो टेस्ट केलाय. कॅन्डल पण सस्टेन झाली फक्त एक एक कंटिन्यूएशन अपोझिट डायरेक्शनला मारले. ब्रेकडाउन कॅन्डल जी असते ना, ती सगळ्यात महत्त्वाची असते. ठीक आहे. ब्रेकडाउन कॅन्डल नंतर तो ब्रेकडाउन कॅन्डलचा लो सगळ्यात महत्त्वाचा असतो. ठीक आहे. तो जो की टेस्ट झालाय. तर ठीक आहे. आपले सपोर्ट रेझिस्टन्स, आपलं एनालिसिस, आपलं प्लॅनिंग जर आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि काही डाउट असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. थँक यू.